शेती क्षेत्रात शारीरिक कष्ट झेलणारी पिढी दिवसेंदिवस कमी होते। शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा, यंत्रांचा, अवजारांचा वापर वाढू लागलाय। शेतीत काम करत असताना येणाऱ्या अडचणीतून शेतकरी बऱ्याचदा त्यावर मात करत अवजारं विकसित करतो। सांगली जिल्ह्यातील बाळासाहेब बाबर यांनीही गरजेतून 2 अवजारांची निर्मिती केली। पाहूयात त्यांचं संशोधन। सांगलीतील एरंडोलीचे बाळासाहेब बाबर आणि त्यांचं हे हायटेक यंत्र, या दोनही गोष्टींची पंचक्रोशीत चर्चा आहे। भाजीपाला उत्पादकांपासून फळ बागायतदार बाळासोंचे हे यंत्र पाहण्यासाठी येत आहेत। मल्चिंग पेपरला छिद्र पाडणारं हे मल्चिंग पेपर कटिंग यंत्र कोणत्याही कंपनीचं नाही, तर मेड इन एरंडोल। बाळासाहेब बाबर यांनी घरातील टाकाऊ वस्तूंपासून हे तयार केलंय। आज आम्ही 5 वर्षापूर्वीपासून या मल्चिंग पेपरचा वापर करत आहे आणि या मल्चिंग पेपरला कट करण्यासाठी जे मल्चिंग पेपर हाताळल्यानंतर जे कटिंग करण्याची सोय नव्हती आपल्याकडे, ते आम्ही लोखंडी पाईप जे रक्षा करून गरम करायचे आणि परत जे गार होतो परत होल मारायचं, परत येऊन आणि ते रक्षाच्या ह्याच्यामध्ये गरम करायची, परत जाऊन आणि ते होल मारायचं, असं होऊ लागलं। त्यावेळी आम्हाला त्याचा जे त्रास होऊ लागला की त्याला वेळ जास्त लागू लागली, कामगार जास्त लागू लागले। मल्चिंगच्या वापरामुळे पाण्याची बचत होते, शिवाय तणांचा बंदोबस्त होऊन उत्पादनात वाढ होते। मात्र या मल्चिंगला पारंपरिक पद्धतीने भोकं पाडण्यासाठी बरीच कसरत करावी लागते। हीच कसरत टाळण्यासाठी बाबर यांनी अवघ्या 1200 रुपयात या यंत्राची निर्मिती केली। मी पहिला काय करत होतो, ग्लास गरम करायचा किंवा 2 इंची पाईप गरम करायची, ते मारायचं आणि पाईप गरम, कधी कोळसा पोळायचा, कधी धूर जायचा डोळ्यात, असं सगळं होत होतं। ह्याने जे तयार केलंय मशीन, ते 1 नंबर मशीन आहे। आम्ही आता त्याचं ट्रायल घेतले, बऱ्यापैकी चांगले ट्रायल आल्या। सर्वसाधारण आम्हाला 1200 रुपये खर्च आलेला आहे। यामध्ये जे साहित्य लागलेलं आहे, कॉईल बांधण्यासाठी आम्हाला 1200 रुपयाचं साहित्य लागलेलं आहे। त्यासाठी आम्ही वेगवेगळे शोध करत राहिलो, वेगवेगळे प्रॅक्टिकल घेत राहिलो। 8 वेळा जवळजवळ मशीन चालू झाल्यापासून 8 वेळा सक्सेस झालं। शेवटी 9व्या वेळेला मशीनचं पूर्णतः सक्सेसफुल आम्हाला त्याची एक संकल्पना चांगली मिळाली आणि मग ते मशीन आम्ही जोडलं। घरच्या स्पेअर पंपामध्ये 12 व्होल्टची बॅटरी बसवली। घरच्या घरीच हिटिंग कॉईल तयार केली। ही कॉईल विशिष्ट आकाराच्या पाईपमध्ये बसवली। तापमान नियंत्रणासाठी पाईपच्या तोंडावर स्विच बसवलं, तर मल्चिंग प्लास्टिक पाईपमध्ये राहू नये यासाठी स्प्रिंगचा वापर करून एक शाफ्ट तयार केला। 6 महिन्यात तब्बल 8 वेळा प्रयोग फसल्यानंतर 9व्या वेळी यंत्राने साथ दिली। यंत्र सुरू करताच पाईपच्या तोंडाजवळील पत्रा गरम होतो। हा पाईप मल्चिंग पेपरवर ठेवल्यावर एकसारख्या आकाराची छिद्र पडतात। त्याची कॉईल बनवली, जी बॅटरी 12 व्होल्ट 7 अँपिअर पासून 24 अँपिअर पर्यंतच्या बॅटरीवरती ही कॉईल गरम होणारी चालते आणि ही कॉईल बनवली आणि ती आम्ही स्वतःच्या हाताने आम्ही अशी ती फिटिंग केली की जे बॅटरीच्या पंपाला ॲडजस्ट करता येईल। आधी जर टेम्परेचर जास्त कमी झालं तर त्याला बंद करण्याची सोय त्या बटन त्या बॅटरीमध्ये बसवलं आणि बॅटरीचा पंपाची बॅटरी जे आहे, जे औषध मारायचा पंप आहे, त्याच पंपाला आम्ही ते ॲडजस्ट केलं। गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं। याच गरजेतून बाळासोंनी हे मल्चिंग कटिंग यंत्र बनवलं। या शोधामुळे फक्त बाळासोंनाच नाही, सगळ्या शेती क्षेत्राला याचा फायदा होणार आहे। सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।